श्री गुरुदेव मंडळी, मी चंदना चंद्रशेखर जेमसे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2024 जी निघालेली आहे मुंबई उपपीठ वसई या ठिकाणाहून 3 ऑक्टोबर 2024 रोजी। आज 6 ऑक्टोबर 2024 वसुंधरा पायी दिंडीचा सलग चौथा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। मंडळी, याआधी आपण या दिवसाचे पहिले सत्र पाहिलेले आहे। पहिल्या सत्राचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। आता आपण या दुसऱ्या सत्राचा प्रवास बघूया। चला तर मग आपण सगळेजण या प्रवासामध्ये सहभागी होऊया। श्री गुरुदेव। दुपारचा महाप्रसाद घेऊन थोडा विसावा घेतल्यानंतर पुन्हा एकदा उत्साहाने सर्व भाविक यात्रिकी पुढच्या नियोजित प्रवासासाठी सज्ज झाले आहेत। त्याचप्रमाणे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजवलेल्या रथात पुन्हा विराजमान करण्यात आले आणि आता या वसुंधरा पायी दिंडीने आपल्या पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले आहे। दिंडीचा प्रवास हा भक्तांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो। हा केवळ प्रवास नसून त्यांच्या आत्मशुद्धीचा, सहनशीलतेचा आणि साधनेचा मार्ग आहे। या प्रवासात त्यांना आध्यात्मिक शांती आणि आत्मिक समाधान मिळते। यात्रिकींचे समर्पण, त्याग आणि निष्ठा दिंडीला एक वेगळेच महत्त्व देते। पायी दिंडी ही एक फक्त यात्रा नसून ती जीवनाची एक शाळा आहे, जिथे भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेचे धडे शिकायला मिळतात। अशाच भक्तिमय वातावरणात गुरुनामाचा गजर करत या वसुंधरा पायी दिंडीतील यात्रिकी व भक्तगण पुढील प्रवास करत आहेत। पावसाच्या ठिंबावर सूर्याची किरणे पडल्यावर आकाशात रंगाची एक सुंदर कमान तयार होते। हवेतील ओलाव्यामुळे रंग अधिक चमकदार दिसतात। असे हे इंद्रधनुष्य पाहताना मनाला एक प्रकारची शांती व आनंद मिळतो। त्याचप्रमाणे या वसुंधरा पायी दिंडीमधील यात्रिकीही
सप्तरंगाचे विविध ध्वज हाती घेऊन प्रवास करताना दिसत आहेत। या प्रत्येक ध्वजाचा रंग आपल्याला त्यांच्यातील एकता, प्रेम व जीवन आनंददायी असावे असेच दर्शून जाते। त्यामुळे आपले जीवन आनंददायी असायला हवे असेल तर वसुंधरेचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे। हाच संदेश जणू काही ध्वजाच्या माध्यमातून देत हे सर्व यात्रिकी जनजागृतीचे कार्य करत आहेत। जनजागृतीचे संदेश देत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे साई रिद्धी सृष्टी फार्म अमलनगरी या ठिकाणी। सर्व यात्रिकी व भक्तगणांसाठी या ठिकाणी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली आहे। यासाठी ज्यांनी अन्नदान केले आहे ते भाग्यशाली अन्नदाते आहेत श्री व सौ सुभाष काशीनाथ कापरी। या अन्नदात्यांनी त्यांची सेवा उत्तमरित्या पूर्ण केली। अशीच सेवा त्यांच्याकडून उत्तरोत्तर घडो हीच परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या चरणी प्रार्थना। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणी जवासी
जगा दुसऱ्याला जगवा ही परमपूज्य जगद्गुरुश्रींनी दिलेली शिकवण आहे आणि म्हणून स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यामधील एक उपक्रम म्हणजे महामार्गावर अखंड कार्यरत असलेली रुग्णवाहिकेची सेवा। अपघाताच्या वेळी त्वरित सुविधा प्राप्त न झाल्याने या अपघातात अनेक लोकांचे नाहक बळी जातात। त्यामुळे यासाठी सर्व महामार्गांवर रुग्णवाहिका अखंड कार्यरत आहेत। या रुग्णवाहिकांमुळे आतापर्यंत हजारो लोकांना जीवदान मिळालेले आहे। या पायी दिंडीतही हजारो यात्रिकी पायी प्रवास करत आहेत। त्यांच्या सुरक्षतेसाठी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी या दिंडीमध्येही एक रुग्णवाहिका सतत कार्यरत आहे। त्यांची सेवा आणि कार्य हे वाखाणण्याजोगे आहे। स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु
निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता स्वराज्याची शान, शिवरायांचा अभिमान आणि पराक्रमाची भूमी असलेल्या रायगड जिल्ह्यात दिंडीच्या स्वागतासाठी सर्व भक्तगण सज्ज झाले आहेत. ढोल ताशाच्या गजरात, लेझिम नृत्याच्या लयबद्ध तालावर वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. तसेच सुवासिनींकडून परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या पादुकांचे औक्षण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराजवळ काढलेली सुंदर रांगोळी आणि परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या पादुकांच्या आगमनाने भक्तगणांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद हे सर्व दृश्य अतिशय मनाला मोहून टाकणारे आहे. तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ना निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी 3 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई उपपीठ वसई या ठिकाणाहून प्रस्थान केलेली वसुंधरा पायी दिंडी आध्यात्मिक व पर्यावरणाचे संदेश देत विविध विभागातून प्रवास करत आता पोहोचलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये वसुंधरा पायी दिंडीचे आगमन होत आहे. हाती टाळ, मुखात नामगजर करत आता ही पायी दिंडी पोचलेली आहे आपल्या नियोजित स्थळी म्हणजेच भार्गवी फार्म डोणे शेलू या ठिकाणी.
परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांच्या आगमनाने येथील वातावरण अतिशय भक्तिमय असे झाले आहे. स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीजवासी नाथ महंता तुझी योगिराया.
गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानांच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। या पूजनाचे महत्भाग्य लाभले आहे श्री व सौ सुजित लक्ष्मण पवार व सौ पूजा प्रदीप दांडेकर यांना। माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
त्यानंतर भक्तिमय वातावरणात सांजारती संपन्न झाली। सांजारतीनंतर परमपूज्य जगद्गुरू श्री नैवेद्याचा भोग दाखवण्यात आला आणि नंतर सर्व यात्रिकी व भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। सर्व यात्रिकी व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। आजच्या अन्नदानाचे महत्त्वाचे ज्यांना लाभले आहे ते अन्नदाते आहेत श्री संजय यशवंत पवार। तसेच महाप्रसादामध्ये गोड मिष्टान्नाचाही समावेश करण्यात आला। हे अन्नदान करण्याचे भाग्य ज्यांना लाभले आहे ते अन्नदाते आहेत सौ पूजा प्रदीप दांडेकर। दोन्ही अन्नदात्यांकडून उत्तम सेवा केली गेली। अशीच सेवा नेहमी घडो हीच परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या चरणी प्रार्थना। संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशाने आकाशाला अलविदा केले आणि हळूहळू रात्रीची चाहूल लागली। यानंतर शेजारती करण्यात येईल। आता हे सर्व यात्रिकी याच ठिकाणी विसावा घेतील। उद्या सकाळी पुन्हा उत्साहाने ही वसुंधरा पायी दिंडी आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान करेल।